कधी चुकांमुळे किंवा माहितीच्या अभावामुळे तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या सरकारी योजनेपासून किंवा स्वतःच्या हक्काच्या जमिनीपासून वंचित राहिलात का? हा प्रश्न विचारण्यामागचं एक अत्यंत महत्त्वाचं कारण आहे. अनेकदा कागदपत्रांवरच्या एका चुकीच्या नोंदीमुळे किंवा 7/12 उतार्यावरील एका दुर्लक्षित शब्दापायी संपूर्ण कुटुंबाचं भविष्य कसं अंधारात जातं हे आपण वारंवार पाहतो. आजच्या या सखोल चर्चेत आपण याच अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. अगदी बरोबर. आज आपण शेतकरी, शेतमजूर, कुळ आणि कायदेशीर वहिवाटीचे प्रकार यावर सविस्तर आणि सखोल चर्चा करणार आहोत. म्हणजे आपले हक्क नेमके काय आहेत हे सर्वांना समजेल. अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मध्येच आपण या विषयाची अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहोत जी तुम्हाला भविष्यातही खूप उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. शेतजमिनीतील वहिवाटीच्या रीती आणि शेतकरी या शब्दाची कायद्यातील नेमकी व्याख्या काय आहे? माझ्या अनुभवातून सांगतो, कोणत्याही महसुली वादाची ठिणकी ही ह्याच प्रश्नावरून पडते. पण कायदेमंडळ तसा विचार करत नाही. महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 या कायद्यात कलम 2 पोट कलम 6 नुसार व्यक्तिशः कसणे ही एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना मांडण्यात आली आहे. हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. कारण मी वाचलेल्या एका माहितीनुसार अनेकदा शहरात राहणाऱ्या लोकांच्या नावावर गावी शेकडो एकर जमीन असते, पण त्यांनी आयुष्यात कधीही नांगर धरलेला नसतो. मग कायद्याच्या दृष्टीने केवळ मालक असणं पुरेसं नाहीये तर? अगदी योग्य मुद्दा पकडलात. यातला एक कळीचा मुद्दा असा की मालकी हक्क आणि प्रत्यक्ष वहिवाट या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. कायद्यातील तरतुदीनुसार व्यक्तिशः कसणे म्हणजे केवळ स्वतःच्या शारीरिक श्रमाने राबणे नव्हे, बरं, तर यामध्ये स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांच्या मेहनतीने शेती करणे किंवा स्वतःच्या थेट देखरेखीखाली मजुरांकडून शेती करून घेणे याचाही समावेश होतो. आणि याच संदर्भात एक क्विक फॅक्ट सांगतो. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 2 पोट कलम 11 नुसार जो अशा प्रकारे प्रत्यक्ष जमीन कसतो किंवा शेतीचा धोका पत्करतो त्याला खातेदार आणि पर्यायाने खरा शेतकरी मानला जातो. म्हणजे केवळ जमीन मालक असणं म्हणजे शेतकरी असणं नव्हे, तर प्रत्यक्ष शेती करणारा तो खरा शेतकरी. म्हणजे जर एखादा इंजिनियर पुण्यात राहत असेल आणि त्याची साताऱ्यात जमीन असेल जी तो कधीच पाहायला जात नाही, तर तो या व्याख्येत बसत नाही, बरोबर? जेव्हा कायद्याच्या कसोटीवर हे तपासलं जातं तेव्हा प्रत्यक्ष मातीत राबणारा किंवा थेट देखरेख करणाराच कायदेशीर संरक्षणास पात्र ठरतो. गमत बघा, केवळ कागदावर नाव असण्यापेक्षा जमिनीशी असलेली तुमची नाळ कायद्याला जास्त महत्त्वाची वाटते. जर प्रत्यक्ष मातीत राबणं हीच अट असेल, तर मग जे लाखो भूमिहीन लोक दुसऱ्याच्या शेतात घाम गाळतात, केवळ मजुरी करतात, त्यांचं काय? त्यांच्याबद्दल आपले महसूल कायदे काय सांगतात? सविस्तर बघूया. अशा लोकांसाठी कायद्यात शेतमजूर ही अत्यंत स्पष्ट व्याख्या आहे. कलम 2 पोट कलम 1 चा संदर्भ देऊन सांगतो, ज्या व्यक्तीची मुख्य उपजीविका 50% जास्त मजुरीवर अवलंबून आहे तो शेतमजूर ठरतो. हा मजूर स्वतःची जमीन कसत नसतो किंवा त्याने ती जमीन मालकाकडून भाड्यानेही घेतलेली नसते. म्हणजे तो फक्त ठरलेल्या मजुरीवर काम करतो. हो. आणि इथे एक गोष्ट स्पष्ट करतो, या शेतमजुराला जमिनीवर कोणताही मालकी हक्क किंवा कुळाचं संरक्षण मिळत नाही. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण इथे एक नेहमी ऐकायला मिळणारा गैरसमज समोर येतो. बऱ्याचदा गावाकडे असा समज असतो की दुसऱ्याच्या शेतात काम करणारा प्रत्येक जण कुळ असतो आणि उद्या तो त्या जमिनीवर हक्क सांगू शकतो. याच भीतीपोटी अनेक जमीन मालक आपल्या शेतात कुणाला काम करू द्यायला घाबरतात. हाच तर सगळ्यात मोठा आणि जुना गैरसमज आहे. कुळ आणि शेतमजूर यात जमीन अस्मानाचा फरक आहे. कुळ, ज्याला आपण इंग्रजीत टेनंट म्हणतो, तो केवळ मजुरीवर काम करत नाही. तो कलम 2 पोटकलम 18 नुसार पट्ट्याने किंवा भाड्याने जमीन कसतो. तो मालकाला ठराविक भाडे किंवा खंड देतो. कुळ हा त्या शेतीतील नफा तोट्याचा भागीदार असतो, शेतमजूर नसतो. अगदी स्पष्ट सांगितलं तुम्ही. आणि सगळ्यात महत्त्वाची कायदेशीर खूण म्हणजे या कुळाची नोंद 7/12 उतार्यात इतर हक्क या सदरी असते. शेतमजुराची तशी कोणतीही नोंद 7/12 कधीच नसते. त्यामुळे मजुराकडून जमीन बळकावली जाईल ही भीती पूर्णपणे निराधार आहे. श्रोत्यांनो, तुमच्या गावात अशी समस्या आहे का? समस्या कमेंटमध्ये नक्की लिहा
आणि अशीच महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपला महसूलशाही चॅनलला भेट द्या आणि आत्ताच सबस्क्राईब करा. 7-12 उतार्यावरील इतर हक्क या रकान्याचं महत्त्व आपण पाहिलं, पण आता आपण कायदेशीर कुळ या अतिशय कळीच्या मुद्द्याकडे वळूया. ही डीम्ड टेनेंट किंवा कायदेशीर कुळ ही संकल्पना नक्की काय आहे? कायदेशीर कुळ ही कुळ कायद्यातील एक अत्यंत क्रांतिकारी तरतूद आहे. कलम 4 नुसार याचा अर्थ अशी व्यक्ती जी दुसऱ्याची जमीन कायदेशीररित्या कसत आहे पण तिची नोंद अद्याप कुळ म्हणून झालेली नाही. जर एखादा माणूस प्रामाणिकपणे दुसऱ्याची जमीन कसत असेल आणि मालक त्याला बेदखल करण्याचा प्रयत्न करत असेल तर हा कायदा त्याच्या पाठीशी उभा राहतो. पण हे सिद्ध कसं करायचं? यासाठी काही ठोस निकष किंवा प्रक्रिया असेलच? हो, नक्कीच. कायद्यात यासाठी अत्यंत कडक निकष आहेत. मी याची एक स्टेप बाय स्टेप चेकलिस्ट देतो, म्हणजे ही प्रक्रिया अधिक सोपी वाटेल. हो, नक्की सांगा. पहिली पायरी ही मालक स्वतः ती जमीन कसत नसावा. दुसरी पायरी, कसणारी व्यक्ती ही नोकर किंवा कुटुंबातील नसावी. 1 मिनिट, म्हणजे जर एखादा नातेवाईक जमीन कसत असेल तर तो कुळ ठरू शकत नाही? बरोबर, कुटुंबातील व्यक्तीला कुळ मानता येत नाही. आता तिसरी पायरी, विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसारख्या विशेष प्रकरणामध्ये तिथे अशी अट आहे की 12 वर्ष सतत वहिवाट असावी. आणि चौथी, अत्यंत महत्त्वाची पायरी, 7-12 शेजाऱ्यांचे पुरावे घेऊन मामलेदाराकडे अर्ज करणे. हे सर्व सिद्ध करण्यासाठी माफ करा, मी मध्येच थांबवते, पण ही जी मामलेदाराकडे अर्ज करण्याची प्रक्रिया आहे याची फी किती असते? लोकांना वाटतं की कोर्ट कचेरी म्हणजे हजारो रुपयांचा खर्च. हो, नाही, अगदी योग्य प्रश्न आहे. आणि इथेच ही दुसरी क्विक फॅक्ट देतो. या मामलेदार अर्जासाठी नाममात्र 100 ते 500 रुपये इतकीच सरकारी फी असते. कुळ कायद्याचा मुख्य उद्देशच गरीब शेतकऱ्याला न्याय देणं हा आहे. त्यामुळे खर्चाच्या भीतीने कोणीही मागे राहण्याची गरज नाही. हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता आपण थोडं इतिहासात डोकावूया. या कायद्यांमध्ये संरक्षित कुळ आणि कायम कुळ असेही 2 प्रकार आहेत. शिवाय त्यात मुलगेणीदार आणि मिराजदार असे काही शब्द येतात. हे प्रकार नेमके कुठून आले? हा कुळ कायद्याचा सर्वात रंजक भाग आहे. संरक्षित कुळ म्हणजे ज्यांना स्वातंत्र्यपूर्व काळात संरक्षण मिळालं होतं. कलम 4A नुसार 1939च्या कायद्यान्वये 1 जानेवारी 1938 किंवा 1945 पूर्वी सलग 6 वर्ष जमीन कसणाऱ्यांना हे संरक्षण मिळालं. आणि तुम्ही जे मुलगेणीदार किंवा मिराजदार हे शब्द वाचलेत ना, ते कलम 2 पोटकलम 10 नुसार कायम कुळ या व्याख्येत येतात. हे 1955 पूर्वीचे जुने हक्कदार आहेत. याचाच अर्थ कायद्याने या सर्व लोकांना जमिनीवर राहण्याचा अधिकार दिला. पण समजा एखाद्या शिरजोर मालकाने या कायद्यानं न जुमानता कुळाला जबरदस्तीने बेदखल केलं तर काय? कायद्यात यावर काही जलद उपाय आहे का? हो, अत्यंत प्रभावी उपाय आहे. कलम 14 अन्वये बेदखल कुळाला पुनर्स्थापनेचा किंवा रिस्टोरेशनचा हक्क आहे. पण यात वेळेची मर्यादा खूप महत्त्वाची आहे. बेदखल केल्यापासून बरोबर 30 दिवसांच्या आत त्या कुळाला मामलेदाराकडे अर्ज करावा लागतो. मामलेदार यावर सुनावणी घेतात आणि कुळाचा दावा खरा असेल तर त्याला पुन्हा जमिनीचा ताबा मिळवून दिला जातो. म्हणजे इथे वेळ खूप महत्त्वाची आहे. 30 दिवसांची मुदत म्हणजे तत्काळ कारवाई करणं अपेक्षित आहे. आता या कुळ कायद्याच्या प्रवासातला सर्वात मोठा ऐतिहासिक टप्पा म्हणजे 1 एप्रिल 1957चा दिवस. याला टिलर्स डे म्हणतात ना? अगदी बरोबर. 1 एप्रिल 1957 हा टिलर्स डे किंवा कृषक दिन. कलम 32 नुसार कसेल त्याची जमीन ह्या तत्वाची ही सर्वात मोठी अंमलबजावणी होती. या दिवशी जे कायदेशीर कुळ म्हणून जमिनीवर हजर होते त्यांना त्या जमिनीची मालकी थेट बहाल करण्यात आली. एका रात्रीत लाखो भूमिहीन कुळे जमिनीचे मालक झाले. पण इथेच मला एका मोठ्या समस्येकडे यायचं आहे. समजा या कुळांना मालकी मिळाली आणि आज त्यांना ती जमीन विकायची असेल तर ते ती थेट बाजारात विकू शकतात का? इथेच सगळ्यात मोठी गोम आहे. ज्या जमिनी कुळ कायद्याअंतर्गत कुळांना मिळाल्या आहेत त्या जमिनी विकताना कलेक्टरची परवानगी घेणं अत्यंत आवश्यक असतं. याला कायद्याच्या भाषेत कलम 43चे बंधन असं म्हणतात. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण आजकाल शहरालगतच्या शेतजमिनींवर मोठे प्रकल्प उभे राहत आहेत. जर त्या जमिनीचा मूळ इतिहास कुळ कायद्याचा असेल आणि कलेक्टरची परवानगी घेतली नसेल तर काय होतं? जर परवानगी न घेता खरेदी विक्री झाली तर तो संपूर्ण व्यवहार कायदेशीरदृष्ट्या बेकायदेशीर ठरतो. शासनाला नजराणा भरून ही परवानगी मिळवावी लागते.
आणि याच प्रक्रियेत महसूल संहिता 1966चे कलम 157 वापरून महसूल अधिकाऱ्यांनी या नोंदी प्रमाणित करणं खूप गरजेचं असतं. जर खरेदीदाराने 7/12वरील इतर हक्क रकान्यातील कलम 43ची नोंद पाहिली नाही तर भविष्यात त्याची संपूर्ण गुंतवणूक पाण्यात जाऊ शकते. ही माहिती ऐकल्यानंतर तुम्ही स्वतःचा 7/12 तपासून पाहणार का? आणि हो, हा व्हिडिओ लाईक करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. नक्कीच. आज आपण खरंच एका अतिशय गुंतागुंतीच्या विषयावर सविस्तर चर्चा केली. शेतकरी आणि शेतमजूर यातला कायदेशीर फरक काय आहे हे आपण पाहिलं. 7/12 उतार्यावरील इतर हक्क तपासणे आणि खरेदी विक्रीत कलम 43चे भान ठेवणे कसे अनिवार्य आहे हे आपण समजून घेतलं. माझ्या अनुभवातून सांगतो, जमिनीचा एक तुकडा हा केवळ मातीचा ढिगारा नसून तो एका कुटुंबाचा, पिढ्यांचा श्वास असतो. कायद्याचं अज्ञान हे अंधारासारखं आहे ज्यात तुमचे हक्क सहज हरवू शकतात. जेव्हा तुम्ही स्वतःचे कायदेशीर अधिकार समजून घेता तेव्हा तुम्ही केवळ तुमची जमीन नाही तर तुमच्या पुढच्या पिढीचं भविष्य सुरक्षित करत असता. हे नेहमी लक्षात ठेवा, म्हणजे पुढे अडचण येणार नाही. खूपच सुंदर विचार मांडलात तुम्ही. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय, मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला कोणता विषय पाहायला आवडेल ते कमेंट्समध्ये नक्की सुचवा आणि आमच्या व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. व्हिडिओ आठवणीने इतरांनाही जरूर शेअर करा, कारण महसूलशाही ज्यातून ज्ञानाची मोफत नदी वाहते आणि प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचते. आणि आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.